मराठा समाज नेते मनोज जरांगे पाटील यांना नक्की सरकारकडून काय हवं आहे ते सातत्यानं आपली भूमिका बदलवून समाजाची आणि सरकारची दिशाभूल करत आहे अशा शब्दात ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी टीका केली आहे। तर शुक्रिय समिती अहवालात ओबीसी प्रवर्गात मराठा समाज दाखवण्यात आला असेल तर विरोध करून वेळ आली तर न्यायालयात जाऊ असंही तायवाडे यांनी स्पष्ट केलं। नाही, आता कसं ते वेळोवेळी भूमिका बदलवत असतात आणि दररोज चिंतनानंतर नवीन भूमिका ते समाजासमोर मांडत असतात। काल आणि परवा बोलताना त्यांचं ऐकलेलं आहे की वारंवार ते बोलत होते की सगळ्या सोयऱ्याचं इम्प्लिमेंटेशन करा आणि ते इम्प्लिमेंटेशन झाल्यावर उरलेले 10-12 लोक जे आहेत त्यांच्याकरता तुम्ही अतिरिक्त आरक्षण द्या। अशा प्रकारचं काल दिवसभर माध्यमांच्या यातून मी ऐकत होतो आणि आता ते वेगळं बोलता येत आहेत। म्हणजे नक्की त्यांना सरकारकडनं काय पाहिजे याचाच उलगडा होत नाही। दररोज ते नवीन नवीन मागणी कुठेतरी पुढे आणत असतात आणि समाजाची दिशाभूल करत असतात।